फ्रेंड्स, तुम्ही बघत असाल या ठिकाणी आपण एका भरणीमध्ये काहीतरी भिजत घातलेले आहे. तर हे काहीतरी म्हणजे काय आहे, तर ही आहेत लिंबाची सालं. आणि ही लिंबाची सालं जी आहेत ना, ती यात्रेमध्ये जे सरबताला वापरली आहेत ना, ती वाया जाणार होती. ती मी आणलेली आहेत माझ्या माहेरहून. तर तुम्ही म्हणाल हे मी काय करते? ॲक्च्युली थोडीशी लालसर झाली आहेत. मला थोडासा उशीर झाला आहे, कारण मला भरणीच मिळत नव्हती तेवढी. तर मी इथं बनवत आहे एक बायो एन्झाईम. आणि हे जे बायो एन्झाईम आहे, याचा खूप काही उपयोग होत असतो. याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया तयार होतात. तर त्याची एक प्रोसिजर आहे, ते तुम्हाला मी शेअर करत आहे. तर हे तुम्ही सुद्धा करू शकता अगदी वेस्टेजपासून. आणि याच्यामुळे तुम्ही तुमचे कपडे धुवू शकता, फरशी पुसू शकता, मस्किटोसाठी वापरू शकता, त्याच्यानंतर भांडी धुण्यासाठी सुद्धा हे एन्झाईम वापरू शकता. याच्यामुळे आपली प्रकृती पण चांगली राहतेच, म्हणजे आपल्या हाताला वगैरे काही इजा होत नाही, कारण ह्याच्यामध्ये SLS नाही, ह्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया आहेत. त्याच्यामुळे भरपूर काही फायदा होतो आपल्याला. त्याचप्रकारे 4 पैसे देखील वाचतात. आणि हे जे एन्झाईम आहे याच्यामध्ये डायल्यूट करून आपण खूप सारं लिक्विड रेडी करू शकतो. आणि याचा पृथ्वीला खूप फायदा होईल, अर्थला फायदा होईल. म्हणजेच काय होणार आहे की यामध्ये जे पाणी जातं फेसाचं, त्याच्यामुळे काय होतं, जी जमीन आपली नापीक होते फेसामुळे, कारण त्याच्यामध्ये SLS असतो, तर हे सगळं बंद होतं आणि प्रकृती सुधारते. आणि याचा आपल्याला खूप सारा फायदा होतो. महत्त्वाचं म्हणजे पैसे देखील वाचतात. तर हे बघा तुम्ही, इथे मी गूळ घेतलेला आहे. याचा रेशो आहे 3 वाट्या. जर का तुमचं हे जे काही वेस्टेज आहे ते आहे, तर 3 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर मी इथे एक डब्याचा वापर केला आहे. आणि त्याच्या 10 पटीने तुम्हाला या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे. तर आता बघा, हे 3 जे काही डबे घेतले त्याच्यामध्ये ते लिंबाचं वेस्टेज होतं. त्याच्यानंतर मी इथं त्याच डब्यानं मोजून एक डबा गूळ घेतलेला होता, की जो चिरलेला होता. आणि आता ते 10 डबे मी या ठिकाणी पाणी घालून घेत आहे. आणि या बरणीमध्ये आपल्याला अर्ध्याच्या वरतीच आपल्याला जागा ठेवायची आहे शिल्लक, म्हणजे तेवढंच भरायचं आहे. तशाच प्रकारे तुम्ही भांडं घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये गॅस रिलीज होत असतो. सुरुवातीला गॅस रिलीज होण्याचं प्रमाण खूप असतं, नाहीतर ती बरणी फुटू शकते. तर ही बघा अर्ध्याला वरती रिकामी आहे. रोज आपल्याला ही बरणी 90 दिवसाची ही प्रोसिजर आहे बरं का, 3 महिन्याची. आणि रोज आपल्याला ही बरणी एकदा उघडून हलवायची आहे. हे 1 महिन्यावर करायचं आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये आपण आठवड्यातून एकदा हलवू शकतो. आणि नंतर पण आठवड्यातून एकदाच हलवू शकतो. नंतर हे आपल्याला गाळून घ्यायचं. तर बघूया हे कसं होतं आहे. याआधी पण मी करून बघितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा करू शकता. तुमचे 4 पैसेही वाचतील. तुमच्या आरोग्यासाठी आणि अर्थच्या आरोग्यासाठी सुद्धा हे बेस्ट राहील. आपण आता परत बायो एन्झाईम बनवून आपण सगळे पृथ्वीची आणि स्वतःची मदत करूया. बाय.